इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचस्तिकामध्ये 101 नंबरची गाथा बघितली होती आपण। काय सांगितलं त्याच्यामध्ये? त्या गाथेचा अर्थ समजेल आता आपण मग वाचल्यावर। कालोत्तीय ववदेसो सभाव परुवगो हवदिनिच्छो उपन्न पद्धंसी अवरोधी हंतर ढाई। काल असा व्यपदेश सद्भावाचा प्ररूपक आहे, म्हणजे असं काहीतरी काल नावाचं द्रव्य आहे ज्याला दाखवणारं ते शब्द आहेत। आणि तो कसा आहे? द्रव्य नित्य आहे। मग द्रव्यवाचक आहे, हे जे नित्य आहे हे सांगितलेलं द्रव्यवाचक काल द्रव्यवाचक शब्द आहे। आणि दुसरं काल कसं आहे तर उत्पन्न प्रध्वंसी असून सुद्धा दिहंतर ढाई दीर्घ अंतर काळापर्यंत स्थिती ज्याची राहती असं आहे। म्हणजे उत्पन्न प्रध्वंसीला समय सांगितलं आणि दिहंतर ढाईमध्ये साधी शांत आहे असं सांगायचं। दिहंतर ढाई म्हणजे त्याला अंत आहे, आदी आहे या अपेक्षेने। आता समय सुरू झाला तर आतापासून 10 समय असं मोजतोय, म्हणजे दीर्घांतर स्थायीला साधी आणि आदी आणि अंत आहे। पण उत्पन्न प्रध्वंसी पण तसंच व्यवहार काल जो आहे तो साधी शांत आहे कथनचित, तर ते समयरूप आहे आणि दीर्घ स्थितीवाला आहे। असे 2 काल घेतले, निश्चय काल आणि व्यवहार काल। तर सगळं त्याचं प्ररूपण काल वाचलं होतं आपण। काय चिंतन केलं कालच्यावर? थोडं अजून काय एक वाक्य चांगलं वाचलं होतं। परिणमन हा ज्याचा स्वभाव आहे तर त्या स्वभाव शक्तीला जर अधिक वेळ लागेल तर त्याला त्याची ती निजशक्ती म्हणता येणार नाही। जसं जीवाची स्वभाव शक्ती आहे जाणणे, जर जाणण्यासाठी जीवाला अधिक काळ लागला म्हणलं तर तो स्वभाव म्हणता येणार नाही जीवाचा। तुम्हाला काय म्हणायचं, प्रगट होईसपर्यंत क्षयक्षम वेगळी गोष्ट आहे, वेळ लागला। पण ज्ञान आहे तर त्याच क्षणात जाणण्याचं कार्य करणार आहे। ते किती जाणलं कसं जाणलं ही गोष्ट वेगळी, पण जाणणे हे जीवाचं स्वभावरूप परिणमन आहे। काय म्हणायचं, स्वभाव शक्ती आहे। हां बरोबर, अग्नीची उष्णता हा स्वभाव आहे, तर त्याला किती वेळ लागला हो उष्ण व्हायला? हां प्रकाशक आणि उष्णता आणि प्रकाश दोन्ही एकाच समयामध्ये आहेत, म्हणून सांगायला लागलेत की जो ज्याचा स्वभाव असतो तो प्रगट व्हायला काय म्हणायचं, स्वभाव तर परिणमन चालूच आहे प्रतिसमयाला। आपल्याला ज्ञात होईल नाही होईल किंवा किती त्यात उघाड झाला ही गोष्ट वेगळी, पण नाही अग्नीमध्ये आहे हे म्हणलं आपण, प्रकाश पण आहे आणि उष्णता पण आहे, पाचकत्व आहे हे सगळे सांगतो ना त्याच्यामध्ये आपण। दाहकत्व, पाचकत्व आणि प्रकाशकत्व हे अग्नीचे गुणधर्म आहे। मूळ स्वभाव बघू, म्हणजे जसं पाण्याचा स्वभाव शीतलता आहे, मग तो स्वभाव कधी नष्ट होतो? प्रगट व्हायला वेळ लागला असं वगैरे म्हणणं ते परसापेक्ष झालं, पण स्वभाव शक्ती जी आहे ती त्याला पराची अपेक्षा नसते। तर म्हणून सांगितलं पाण्याला नॉर्मल टेम्परेचरला राहायला काय आपल्याला द्यावं लागत नाही बाहेरून सप्लिमेंट, काय म्हणायचं त्याला, तुम्ही फ्रीज करता तर त्याला खाली घालवता त्याचं टेम्परेचर, गरम करता तर चढवताय, पण नॉर्मल टेम्परेचरला यायला त्याला काय करावं लागत नाही, ते सहजतेने पण नॉर्मलला येतं। मग तसं म्हटलं की प्रत्येक द्रव्याचा स्वभाव जो असतो तो त्याच्यासाठी जर वेळ लागला असं म्हणलं तर त्याला ती स्वभाव शक्ती म्हणता येणार नाही।
हां हां शरीराचं नॉर्मल टेम्परेचर असते ते 36 डिग्री सेल्सिअस हो ना. हां तर त्या रूपाने राहणं नॉर्मल झालं. मग त्यातनं जे चढलं उतरलं हे वगैरे बघितलं तर ते एक परसापेक्ष झालं, काहीतरी रोग झाला आहे हे त्यातनं समजतं. तर म्हणून इथं कालद्रव्याचं वर्णन चाललं होतं की कालद्रव्याचा स्वभाव काय आहे, परिणमन करणे. स्वतः परिणमन करतं आणि इतरांच्या परिणमनामध्ये ते निमित्त ठरतं. मग जर परिणमन आता काय म्हणायचं, जे पण द्रव्य त्याच्या क्षेत्रामध्ये येणार आहे त्या द्रव्यांचं परिणमन होण्यामध्ये कालद्रव्य निमित्त असतं. मग ते परिणमन कुठल्याही प्रकाराने असेल, कितीही कमी असेल कितीही जास्त असेल, कुठल्याही रूपाने असेल, त्या परिणमनात मदत करणारं फक्त कालद्रव्य असतं. हां निमित्त असतं एवढंच सांगितलं. मग त्या परिणमनाला काही वेळ लागत नाही. त्याच समयामध्ये ज्या समयात तुमचं परिणमन झालं तिथं ते कालद्रव्य उपस्थित आहेच. असं घेतलं होतं काल आपण थोडं. तर अजून थोडं त्या एक मोक्षशास्त्रामध्ये आलेलं थोडंसं आहे ते वाचते. एक पॅरेग्राफ लिहिला होता, चांगलं घेतलं ते पण. जीव पुद्गल और आकाश द्रव्य को सिद्ध किया. अब सिद्ध किया जाता है काल नाम की एक वस्तू. काल नावाची एक वस्तू सिद्ध केली जाते हे सांगायला लागलेत. लोग दस्तावेज कराते म्हणजे कालाची सिद्धी केली आहे बरं का. ह्याच्यातून चांगलं घेतलं उदाहरण. लोग दस्तावेज कराते और उसमें लिखाते हैं. दस्तावेज म्हणजे प्रॉपर्टी, कागदपत्र ते बनवतात आणि त्याच्यामध्ये लिहितात काय, यावत चंद्र दिवा करऊ. ते म्हणतात ना जोपर्यंत चंद्र तारे आहेत तोपर्यंत असं. जब तक सूर्य और चंद्र रहेंगे तब तक हमारा हक है. तोपर्यंत या प्रॉपर्टीवर आमचा अधिकार आहे असं तुम्ही लिहून ठेवता. इसमें कालद्रव्य को स्वीकार किया. ह्याच्यातून पण कालाची सिद्धी करून सांगितली आहे की तुम्ही रोजच्या जीवनात पण वापरता हे शब्द. म्हणजे कालद्रव्य आहे तुमच्या बोलण्यात तुमच्या सांगण्यात. फक्त त्याला सिद्ध करून दाखवावं लागतं का, कारण तो इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही. इसी समय ही हक है ऐसा नहीं, किंतु काल जैसा बढ़ता जाता है उस समस्त काल में हमारा हक है. म्हणजे जोपर्यंत चंद्रतारे आहेत म्हणजे जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत माझा ह्याच्यावर अधिकार आहे, हक्क आहे हे सांगायचं आहे तुम्हाला. तर त्यातून काळाची पण सिद्धी झाली की काळ फक्त याच समयापुरता नाही आहे तर अनंत काळापर्यंत त्याचं अस्तित्व आहे. इस प्रकार काल को स्वीकार किया है. हमारा हां दिवाकर म्हणजे सूर्य आणि चंद्र. ते एक हे हो काय कार्तिक अनुप्रेक्षाचं श्लोक आहे, मला आता पाठ नाही. यावत चंद्र दिवाकरऊ केलं होतं पाठ पण विसरलं आता नाही आहे. त्यात सगळं घेतलं आहे अनेक गोष्टी अशा. मी बघून सांगणार, मला आठवण करा फक्त. तर हमारा वैभव भविष्य में नहीं कार्तिक अनुप्रेक्षामध्ये. इस प्रकार काल को स्वीकार करता है. हमारा वैभव भविष्य में ऐसा ही बना रहे, इस भावना में भी भविष्यत काल को भी स्वीकार किया और फिर ऐसा कहते हैं कि हम तो 7 पीढ़ी से सुखी है. वहाँ भी भूतकाल स्वीकार करता है. म्हणजे सहज तुमच्या बोलण्यात पण कालाची सिद्धी होती आहे. भूतकाळ पण स्वीकारला आणि भविष्य काळाचं पण तुम्ही रचना काय आयोजन करून ठेवताय. म्हणजेच दोन्ही काळाचा आपल्याला सिद्धी आहे. वर्तमान काल और भविष्य काल ये समस्त भेद निश्चय कालद्रव्य की व्यवहार पर्याय के है. वर्तमान काळ असू दे भविष्य काळ असू दे किंवा भूतकाळ असू दे हे काय आहे, हे सगळं व्यवहार काळ आहे, निश्चय काळाची पर्याय आहे हे सांगतायत. यह कालद्रव्य भी अरूपी है और इसमें ज्ञान नहीं है. म्हणजे
अन्य द्रव्यांप्रमाणे हे द्रव्य सुद्धा कसं आहे, निर्जीव आहे, अजीव आहे, अरूपी आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञान आदी गुण नाहीत. म्हणून सांगतायत की कालद्रव्य हे काय फायदा समजून आपल्याला, कालद्रव्य जसं निरंतर परिणमन करतंय अनादि अनंत, त्याचं अस्तित्व टिकून आहे, तसंच माझं द्रव्य सुद्धा निरंतर परिणमनशील आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्वभाव नष्ट होणारा नाही, म्हणजे अनादि अनंत तो स्वभाव आहेच ह्याची भाववासना आपल्याला होते. इथपर्यंत 101 गाथा संपली आहे. थोडं कालद्रव्याचं वर्णन आपण मोक्षशास्त्रमधनं वाचलं. तर 102 नंबरच्या गाथेमध्ये कालद्रव्याचं व्याख्यान समाप्त करतात. काय सांगितलं, कालद्रव्य बहुप्रदेशी नाही ह्याच्यासाठी म्हणून गाथा सांगावी लागली. म्हणजेच कालद्रव्य अस्तिकाय नाही, एक प्रदेशी आहे हे सांगतायत. एदे कालागासा धम्मा धम्माय पोगला जीवा लभन्ति दौवसन्नं कालस्सदुनथिकायतम्. एदे काल आगासा धम्म अधम्मा पोगलाय जीवा. काल, आकाश, धर्म, अधर्म, पुद्गल आणि जीव हे सगळे काय आहे, दौवसन्नम लभन्ति, द्रव्य संज्ञेला प्राप्त करतात. म्हणजे सगळे साही द्रव्य आहेत हे सांगितलं फक्त. काय, एदे म्हणजे हे, काल, आकाश, धर्म, अधर्म, पुद्गल आणि जीव दौवसन्नम लभन्ति, द्रव्य संज्ञेला प्राप्त होतात. कालस्सदु कायत्तम नथी, पण याच्यामध्ये एकच द्रव्य भिन्न आहे, ते काय, कालद्रव्य. त्या कालद्रव्याला कायपणा नाही. म्हणजेच ह्याच्यावरून सिद्ध होतं की अन्य सगळ्या द्रव्यांना कायवानपणा आहे. म्हणजेच ते सगळे कसे आहेत, अस्तिकाय स्वरूप आहेत, बहुप्रदेशी आहेत. काय कळलं, तेवढंच सांगितलं फक्त की 6 द्रव्य आहेत आणि त्या 6 द्रव्यामध्ये एकटा काल आहे, तो काय नाही, कायवानपणा त्याच्यामध्ये नाही. म्हणजे सांगायचं की अन्य सर्व द्रव्य काय रूप आहेत, अस्तिकाय रूप आहेत. सोपा आहे अर्थ समजण्यासारखं. टीका वाचू. कुठल्या न्यायाने सांगितलं हे, नाही, कालद्रव्य एक प्रदेशी आहे, अस्तिकाय नाही. काय म्हणायचं, त्या द्रव्याचा स्वभाव सांगितला, निश्चय नाही आहे. म्हणजे त्या द्रव्यांना एकतर पराची अपेक्षा नाही आहे कशाची, पराशी ते मिसळायला जात नाही, त्यामुळं विभाव परिणमन नाही आहे. त्यामुळे जे काय सांगितलं गेलं ते त्याचा स्वभाव आहे. मग निश्चयाने किंवा कशाला अभेदवृत्ती, आपण जेव्हा त्या परद्रव्याचा विचार करतो तेव्हा म्हणलं जाईल. पण आता फक्त काळाचंच सांगितलं ना, कालद्रव्याचा स्वभाव काय आहे हे सांगतायत. मग त्याचा स्वभाव सांगताना निश्चयाने, जसं पुद्गलाचा स्वभाव, मग स्पर्शवान पुद्गल द्रव्य म्हणत असताना निश्चयने झाला. तसंच परिणमन हेतुत्ववालं कालद्रव्य म्हणलं तरी निश्चयने झाला. त्याचा मी विचार करतो असं म्हणत असणार तर अभेदवृत्तीमध्ये, अभेदोपचारमध्ये जाणार, परद्रव्य विचार त्याच्यामध्ये. कालस्य द्रव्य अस्तिकायत्व विधी प्रतिषेध विधानमेतत्. हे कालद्रव्य आहे अशा प्रकाराने अस्तिकायत्व, अस्तिकायपणाचं विधी आणि प्रतिषेधाचं विधान सांगतात. म्हणजे अस्तिकाय, अस्ति आहे कायत्व नाही, किंवा द्रव्य आहे पण अस्तिकायत्व नाही, असं विधी पण आणि प्रतिषेध पण सांगतायत. काय कळलं, विधी म्हणजे अस्थिरूप कथन, प्रतिषेध म्हणजे नास्तिरूप कथन. मग काय आहे, काल हे द्रव्य आहे आणि काय नाही, बहुप्रदेशी नाही. तर अशा रीतीने अस्तिकायपणाचा निषेध करतात आणि द्रव्यत्व आहे हे सांगतात. यथा खलू जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशानी. नीट ऐका, सोपं आहे सगळं समजण्यासारखं, तुम्हाला समजेल आता. यथा खलू ज्याप्रमाणे खरोखर, जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशानी
सकल द्रव्य लक्षण सद्भावात द्रव्य व्यपदेश भांजी भवंती तथा कालः अपि. कळलं? ज्याप्रमाणे जीव खरोखर जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश हे सकल द्रव्याच्या या सगळ्यांमध्ये संपूर्ण द्रव्याच्या लक्षणाचा सद्भाव असल्यामुळे. काय लक्षण आहे द्रव्याचं? उत्पादवे द्रव्ययुक्तम सद, अजून गुणपरेव द्रव्यम आणि सद्रव्य लक्षणम. हे तिन्ही लक्षणं जी जीव पुद्गल धर्माधर्म आकाशामध्ये जातात म्हणून त्यांना द्रव्य व्यपदेश भांजी भवंती. द्रव्य नावाचं संज्ञा त्यांना लावली जाते किंवा त्याला ते पात्र आहेत. द्रव्य ही संज्ञा लावण्यासाठी तेच पात्र आहे ज्यांच्यामध्ये द्रव्याची लक्षणं आढळतात. मग या 5 द्रव्यांमध्ये संपूर्ण द्रव्याची लक्षणं घडतात. तथा कालः अपि, त्याप्रमाणे कालामध्ये सुद्धा ही 3 लक्षणं आहेत का? कालद्रव्यात उत्पाद वे ध्रुव चालू आहे का? कसं सांगा? कालाचा काय उत्पाद झाला, काय वेळ झाला आणि काय ध्रुव आहे? कालाणू तर नित्य आहे. कसं? परिवर्तन स्वभाव आहे त्याचा. मग उत्पाद वे ध्रुव कसं लावायचं? पूर्व पर्यायाचा वेळ झाला, उत्तर पर्यायाचा उत्पाद झाला आणि त्यामध्ये कालद्रव्य कॉन्स्टंट आहे. मग कुठलंही द्रव्य असू दे त्याच्यामध्ये हे उत्पाद वे ध्रुव आहेच. परिणमन जिथं चालू आहे असं म्हणतो तिथं उत्पाद वे ध्रुव आहेच. दुसरं लक्षण गुणपर्याय द्रव्यम आहे का? कसं? कालद्रव्यामध्ये गुणपर्यायवानपणा आहे का? कसं? कालद्रव्यात गुण आहेत. कुठले गुण आहेत? परिणमन हेतुत्व आहे, अस्तित्व आहे, वस्तुत्व आहे, सगळे गुण आहेत. अनंत गुण आहेत कालद्रव्यामध्ये सुद्धा. त्यामुळं गुणवानपणा आहे द्रव्यामध्ये. पर्यायवान आहे का? आता बघितलं तसं उत्पाद वे ध्रुव या पर्याय आहेत कालद्रव्यात. म्हणून गुणपर्याय व द्रव्यम हे सुद्धा सूत्र कालद्रव्यामध्ये घटतं म्हणून ते द्रव्य आहे. आणि तिसरं सत आहे का कालद्रव्य? कशावरून? शाश्वत आहे. म्हणजे त्याचा कधी नाश होत नाही म्हणून ते कालद्रव्य सत आहे. सद्रव्य लक्षणम उत्पाद वे ध्रुवयुक्तम सत. मग जे उत्पाद वे ध्रुव सहित आहे ते सत आहे आणि जे सत आहे ते उत्पाद वे ध्रुवाने सहित आहे. म्हणून कालद्रव्य हे द्रव्य आहे म्हणून त्याला द्रव्य असं म्हटलं जाऊ शकतं. हे सिद्ध केलं. काल म्हणजे नुसती समय नावाची पर्याय नाही आहे तर पर्याय आहे त्या अर्थी तिथं द्रव्य सुद्धा आहेच. इति एवं षड्द्रव्यानी, अशा प्रकाराने हे 6 द्रव्य आहेत. मग या गाथेत 2 गोष्टी सिद्ध करतायत. काय? द्रव्यत्व आणि अस्तिकायत्व. अशीच गाथा एक मागं त्यांनी पहिला एक 10-15 गाथेच्या दरम्यान घेतली आहे ज्याच्यामध्ये 5 द्रव्यांचं पण हेच सांगितलं, द्रव्यत्व आणि अस्तिकायत्व. तिथं आहे म्हणून सांगितलं, आता इथं नाही म्हणून सांगतायत. काय? अन्य 5 द्रव्य आहेत ती अस्तिकाय आहे. काल हे अस्थिरूप द्रव्यरूप आहे पण अस्तिकाय नाही, ह्याची सिद्धी करायला लागलेत या गाथेमध्ये. मग आता द्रव्यत्व आहे हे सिद्ध केलं कालद्रव्याला, पण आता अस्तिकाय नाही हे सिद्ध करायचं आहे. किंतु यथा जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशानां द्विआदि प्रदेश लक्षणत्वम अस्तिकायत्वम न तथा लोकाकाश प्रदेश संख्यानाम अपि कालाणूनाम एक प्रदेशत्वात अस्तिकायत्वम. काय सांगायले नाही ना अनिता काकी? कालद्रव्याला अस्तिकायपणा नाही हे सांगायचं आहे. त्यासाठी पहिला सांगितलं की अन्य द्रव्यांना अस्तिकायपणा आहे. किंतु ज्याप्रमाणे जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशांना द्विआदि प्रदेश लक्षणत्वम अस्तिकायत्वम अस्ति. द्विआदि प्रदेश लक्षणपणा ज्याच्यामध्ये घटित होतं म्हणून अस्तिकायपणा आहे. या द्रव्यांच्या जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश या द्रव्यांच्या संपूर्ण लक्षणाचा सद्भाव असल्यामुळे द्रव्य संज्ञा आहे. परंतु 2 किंवा अधिक प्रदेश असणे हा अस्तिकायपणा जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश यांना आहे. त्याप्रमाणे लोकाकाश प्रमाण संख्या असणाऱ्या
कालद्रव्यांचं एक प्रदेशपणा असल्यामुळे अस्तिकायत्व नाही. काय म्हणलं कोण? कोण आहेत हे? संध्या पाटील. हॅलो. हां, काय बोललात का तुम्ही? म्हणजे मला ऐकायला नाही आलं. नाही. हां, म्हणजे पुस्तक असेल तर 102 नंबरची गाथा आहे, अमृतचंद्राचार्यांची टीका वाचतोय. तर किती आहेत म्हणले कालाणू? लोकप्रमाण असंख्यात कालाणू आहेत. प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू आहे. तर लोकाकाशाच्या प्रदेश परिमाण असणाऱ्या असंख्य कालाणूंना एक प्रदेशीपणा असल्यामुळे अस्तिकायपणा नाही. स्कंद जो असतो ना परमाणूंचा, तर तो परमाणू एक प्रदेशी आणि स्कंद किती प्रदेशी असतो? 2, 4 संख्यात असंख्यात अनंत प्रदेशी स्कंद असू शकतो. मग तो कुठं असतो? कुठं असतो? हां, म्हणजे लोकाकाशाच्या कुठल्याही प्रदेशावर अनेक प्रदेशांवर पण असू शकतो तो स्कंद. पण तसं कालाणूचा स्कंद होत नाही हे सांगतायत. जर स्कंद झाला तर अनेक कालाणू एका प्रदेशावर स्थित राहू शकतील, पण हां त्यात स्पर्श गुण नाही हे सांगितलं होतं ना. त्यामुळं कालाणू एक प्रदेशीच राहतो, त्याचे बंच होत नाही. जरी ते अन्य कालाणूंशी निकटवर्ती राहतं तरी सुद्धा ते एकमेकांशी बद्ध होत नाही. म्हणून म्हणलं असंख्यातच कालाणू आहेत, त्यापेक्षा जास्त नाही, त्यापेक्षा कमी नाहीत. कमी मानलं तर असंख्य कालाणू नाही मानले, कमी मानलं तर काय दोष येणार? नाही, कालाणूंची संख्या जर असंख्यात नाही मानली तर कालाणू मानलेत की आपण. मग कालाणू फक्त असंख्यात नाही मानले तर काय आपत्ती येईल? असं घ्या, सांगा. लई अवघड विचार करू नका, सोपं विचारले. जय श्रीमा. जर कालाणू असंख्यात नाही मानले, एक कमी मानला, जाऊ दे, असंख्यातपेक्षा एक कमी मानला तर काय आपत्ती येईल? ज्या एका प्रदेशावर तो नाही आहे त्या प्रदेशावर परिणामाला निमित्त ठरणार नाही. म्हणजे इतर कुठल्या द्रव्यांचं त्यामुळे त्या ठिकाणी द्रव्याचं अस्तित्वच राहणार नाही. म्हणजे अन्य द्रव्यांच्या परिणामामध्ये जर कालद्रव्य मदत करतं तर ज्या प्रदेशावर कालाणू नाही त्या द्रव्यावर परिणामन होणार नाही. म्हणजे मदत करणारं कोणी निमित्त नाही मिळालं असं होईल. मग जसं असं होतंय ना, कधी कधी आंबा असतो ना, एक ठिकाणी पिकला एक ठिकाणी नाही पिकला, मग कालद्रव्य नाही आहे तिथं, काय म्हणायचं? असतं ना, असं बघितलं. एकीकडे हिरवं असतं, एकीकडं पिवळं असतं झालेलं, मग कालद्रव्य नाही आहे तिथं, एकदम सगळं पिकत नाही. ऊस असते ते एकीकडं लाल असते, एकीकडे पिवळं असतं, एकीकडे पांढरं असतंय, मग कालद्रव्य तिथं आहे का नाही? नाही, असं सांगायचं की कालद्रव्याचं परिणमन त्याच रूपाने झालंय. म्हणजे कालद्रव्य फक्त मदत करते त्या फळाची तशी योग्यता परिणमनाची त्या द्रव्याची. म्हणून तुमचं केस एक ठिकाणी पांढरा असतो, एक ठिकाणी काळा असतो, एकच केस बघितलाय, अनेक केस नाही. एक केस पूर्ण पांढरा असतो ती गोष्ट वेगळी, एक केस पूर्ण काळा असतो ती वेगळी. एक कुठं तरी पांढरं, कुठं तरी काळं, कुठं तरी लाल काहीतरी हिरवा केलेला असतं तुम्ही. आर्टिफिशियल केलेलं वेगळं, पण नॅचरली जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी नॅचरली पण असते, हिरवं नसते तो. असं असतो की. मग ते का झालं? मग तिथं त्या रूपाने परिणमन होण्याची त्या द्रव्याची योग्यता, त्यावेळेस तिथं कालद्रव्य आहे उपस्थित. असं नाही होत की तिथं कालद्रव्य नाही आहे म्हणून राहिलं परिणमन व्हायचं, असं नाही आहे. म्हणून असंच घेतलं, जर असंख्यातापेक्षा कमी कालद्रव्य असते कालाणू तर तिथं परिणमन झालं नाही असं म्हणावं लागेल. पण असं तर होत नाही. प्रत्येक प्रदेशावर खचाखच भरलेले आहेत आणि ती असंख्याताची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. आपण म्हणतोय खरं असंख्यात, म्हणजे विचार करा की किती प्रदेशी आहे लोकाकाश म्हणतोय ना आपण असंख्यात. ॲक्च्युली आपल्या ज्ञानाचा विषय नाही इतकी मोठा आहे. जसं की तुम्हाला आत्ता सांगा, या अकलूजमध्ये किती प्रदेश आहेत? जाऊ दे, या खोलीत किती प्रदेश आहेत?
जाऊ दे, या पुस्तकाचे किती प्रदेश आहेत, आपल्या जीवाचे किती प्रदेश आहेत तो मग दिसतंय ना तुम्हाला एवढंसं इथं. तर या शरीरातच जीव आहे माझा, तरी पण असंख्यात प्रदेश म्हणतोय. लोकाकाश तर केवढा असेल इमॅजिन करू शकतो का आपण? म्हणजे हे अकलूजच्या बाहेर समज महाराष्ट्र, भारत, जग, आता जा पुढं कुठं जाते, मध्यलोक, म्हणजे 2.5 द्वीप, परत ते पूर्ण मध्यलोक, वरचं ऊर्ध्वलोक, अधोलोक, सगळं मिळून असंख्यात प्रदेश आहेत. एवढंच कसं काय मग अनंत प्रदेश म्हणायला पाहिजे होतं गणी, पण त्याला लिमिट आलं ना बाहेरून. ते कितीही असू दे, ज्याला लिमिट आलं ते असंख्यात प्रदेशच म्हणायचं. मग त्या असंख्यात प्रदेशामध्ये एक स्वतंत्र प्रदेश आहेत ना, त्या एकेका प्रदेशावर एक कालाणू स्थित आहे आणि तिथं त्याचं परिणमन स्वतःच्या योग्यतेने चालू आहे आणि इतरांच्या परिणामात ते बस सहकारी ठरतं. म्हणून असंख्यच कालाणू असतात आणि एकेका प्रदेशावर एकच कालाणू असतो हे सिद्ध केलं. एका प्रदेशावर 2 कालाणू सुद्धा नसतात. आणि म्हणूनच तर असंख्यात म्हणलं ना, त्याला कितीही मोठा असला असंख्यात तरी सुद्धा त्याला लिमिट आहे. म्हणून त्याला असंख्यात म्हणलं, अनंत म्हणलं नाही. अंत ज्याला नाही त्याला अनंत म्हटलं जातं आणि ज्याला आहे अंत त्याला संख्यात म्हणा, असंख्यात म्हणा. पण अनंत म्हणजे इन्फिनिटी आहे, त्याला काही तुम्ही मर्यादाच घालू शकत नाही. तरी सुद्धा अनंताचे भेद आहेत. माहिती आहे का? म्हणजे छोटा अनंत, मोठा अनंत, त्यापेक्षा मोठा अनंत, जसं युक्तानंत, परितानंत, अनंतानंत, परत त्या जगन्य, मध्यम, उत्कृष्ट सगळे वेद आहेत. किती केवल ज्ञानाची महिमा, मग एवढं सगळं जाणू शकण्याची योग्यता आहे. तर असं आपलं ज्ञान अनंत अविभाग प्रतिच्छेदवाला असतं. म्हणजे एका ज्ञान पर्यायामध्ये किती अविभाग प्रतिच्छेद असतात म्हणलं? अनंत. प्रत्येक गुणामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद, प्रत्येक पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. आणि मग तशी जाणण्याची कॅपॅसिटी आहे आपली, तेवढं त्या जीवाची शक्ती आहे की तुम्ही अनंत त्या पर्यायात. तेच की, म्हणजे आपल्यामध्ये अशी शक्ती आहे की आपण जाणू शकतो. आपल्याला वाटतं की नाही, आपल्याला हे शास्त्रसुद्धा किती अवघड आहे, नाही समजत, आपण नाही जाणू शकत असं वाटतंय ना, तर तुम्हाला सर्वज्ञत्व प्रकट करण्याची शक्ती आहे. म्हणजे एका ज्ञान पर्यायात अखंड विश्व जाणू शकतो आपण. असं काय 3 लोक जाणू शकतो, 3 लोकातल्या सगळ्या द्रव्यांचं परिणमन युगपत जाणू शकतो 3 काळातलं. इतकी त्या एका पर्यायाची शक्ती आहे ज्ञानाच्या. आणि आपण म्हणतो की किती अवघड आहे, समजत नाही. म्हणजे काय केलं आपण? इतकं तुच्छ मानलं आपलं ज्ञान. म्हणून ज्ञानाची शक्ती समजायला पाहिजे तर उलट उघाड होत जाणार अजून. आणि मी जाणायला पाहिजे हे समजेल आपल्याला की आपण असा पुरुषार्थ करू शकतो ज्याच्यातून आपल्याला आपली स्वच्छता वाढली की सगळं आपोआप क्षेपक्षम प्रगट होत जातो. कुठं गेलो? कालाणूवरनं ज्ञानावर का गेलो? तर कालाणू असंख्यच असतात, अनंत नसतात. आणि त्या कालाणूला द्रव्यपणा आहे पण अस्तिकायपणा नाही. अस्तिकाय म्हणजे बहुप्रदेशीपणा नाही, हे सिद्ध केलं. अतः एवच पंच अस्तिकाय प्रकरणे न हि इह मुख्यत्वेन उपन्यस्तः कालः. याला अस्तिकायपणा नाही, कोणाला? कालद्रव्याला. म्हणूनच पंचास्तिकायाच्या प्रकरणामध्ये येथे खरोखर मुख्य रूपाने त्याचा उपन्यास केला नाही, म्हणजे कथन केलेलं नाही आहे. गौण रूपाने थोडंसं कथन करून सांगितलं, कारण ते द्रव्य आहे. मग साही द्रव्यांचं वर्णन ह्याच्यामध्ये येणार म्हणून द्रव्य रूपाने कथन केलं, पण अस्तिकाय नाही आहे म्हणून त्याचं काही विश्लेषण केलेलं नाही. परंतु जीव पुद्गलाच्या परिणामावरून पुढे घेतलं ते जीव पुद्गल परिणाम अवच्छिद्यमान पर्यायत्वेन तत्परिणाम अन्यथानुपपत्ती अनुमीयमान द्रव्यत्वेन अत्र एव अंतर्भावितः. कशावरून सिद्धी होते? कालद्रव्य आहे जे तुम्हाला दिसतंय, ज्याचं परिणामन तुम्ही समजू शकता, त्याच्यावरूनच सिद्धी करणार की कालद्रव्य आहे. उदाहरण सांग. जसं तू आता गेटच्या बाहेर अडकली, तिथून आता आत कशी आली सांग? परिणमन झालं का नाही? ते परिणमन चालू होतं का बंद होतं? गेटच्या बाहेर बंद होतं.
चालू आहे की परिणमन, तर पण तिथल्या रूपाने, तिथं त्या रूपाने परिणमन. आकुलता झाली, कसं जायचं आतमध्ये, कुठून दरवाजा तोडून जाऊ का उघडून उचलून वरून जाऊ म्हणजे त्या रूपाने परिणमन झालं. आणि नंतर गेट उघडून आत आल्यावर आता या रूपाने परिणमन चालू आहे. म्हणून सांगायचं आहे की आपल्याला आपलं परिणमन ज्ञात होतं, त्याच्यावरून सिद्धी केली की ज्या अर्थी इथं परिणमन आहे त्या अर्थी कालद्रव्य आहेच. भूक लागली त्यावेळेस पोट रिकामं होतं, जेवल्यावर पोट भरलं. सांग, कालद्रव्याने काय केलं? पोट भरलं. पोट कोणी भरलं? कालद्रव्य परिणमन करते का नाही? मग कालद्रव्याने पोट भरायला पाहिजे का नाही? कोण पोट भरला नाही तर का की पोट भरत नसते म्हणा. का जेवत? कालद्रव्याने फक्त त्या रूपाने परिणमन केलं जेव्हा ओम कोटा होता त्या रूपाने, जेव्हा भरलेलं पोट आहे त्या रूपाने. ते जे काय थालीत ग्रास होता तो या पोटातल्या थालीत पडला, एवढंच. हे परिणमन झालं. पण त्यात तुम्ही सुख मानला, हे तुमचं परिणमन. म्हणून हे सगळं सांगितलं गेलं. काय काल आपण वाचल्यासारखं, वासना मात्र मे वैतत. हे सगळं वासना मात्र आहे की परिणमन, त्याच्याने मला सुख होते. पोट भरलं म्हणून मला सुख होते, हे वासना आहे, मिथ्या भावना आहे, कल्पना आहेत. पण कालद्रव्य पोट भरत नसतं. कालद्रव्य परिणमन करवत पण नाही. जे तृप्ततेचा अनुभव झाला जेवल्यावर आपल्याला, तर तो अनुभव ज्ञानाचा आहे, जीवाचा आहे. पण तिथं कालद्रव्याने काय केलं? जेव्हा तुम्हाला आनंद झाला त्यावेळेस कालद्रव्याने काय केलं? त्याचा रोल काय? बस मगाशी तुम्ही दुःखरूप परिणमन करत होता, आता तुम्ही तृप्ततेचा अनुभव करताय. त्याचं परिणमनाचं तुमच्यामध्ये कार्य झालं, तिथे त्यांनी मदत केली, एवढंच. म्हणजे कालद्रव्य स्वतः तर तुम्हाला खुश करणारं नाही, स्वतः पण त्याला सुख होत नसतं. तुम्ही तुमचं पोट भरलं म्हणल्यावर मला कशाला सुख होणार? तसं कालद्रव्याला कशाला होईल? असंच एक द्रव्याला दुसऱ्या द्रव्याच्या परिणमनाचं काय घेणं देणं नसतं. आईला वाटत नाही का हो मुलाचं भलं व्हावं म्हणून, मुलाचं परिणमन चांगलं व्हावं, त्याची सगळी संसाराची गाडी चांगली चालावी, हे सगळं वाटत नाही का आईवडिलांना? मग काय केलं तुम्ही? म्हणजे जेवढं आपण तिथं करताय ना, त्यांचं काही परिणमन करू शकत नाही. माहिती आहे आपल्याला धर्म केलं तर त्यांचं कल्याण आहे. आणि तर काकी काय, जेवढं धर्म करणार तेवढं कल्याण आहे. कोणाचं? पोराचं सांगाले हो. तुमच्या पोराचं जीवन सुखी व्हावं म्हणून तुम्ही सगळे प्रयत्न करताय, पण धर्माने कल्याण आहे हे माहिती आहे. मग तो धर्म करत नाही समजा, तर आपण काय करायचं? आपण त्याच्या मागं आपला धर्म सोडून देत असतो, माहिती का? कसं? करत नाही का नाही करत, करायला पाहिजे. हे सगळी आकुलता. म्हणजे धर्म केला का धर्म केला? आपण अधर्मच केला. म्हणून सांगतायत की त्याचं परिणमन आपण करू शकत नाही. भलेही आपण माता आहे त्याची, जरी त्याचे काय पत्नी आहे पती आहेत, एकमेकांचं परिणमन आपण करू शकत नाही. तेवढंच हेल्पलेस कालद्रव्य पण आहे. कालद्रव्य सुद्धा तुम्हाला परिणमन करवत नाही, ते स्वतंत्र स्वतःचं परिणमन करतंय. बस गाथे ते वाक्याचा अर्थ लावते. जीव पुद्गलाच्या, परंतु जीव पुद्गलाच्या परिणमनावरून ज्ञात होणारे त्याचे पर्याय असल्यामुळे कालद्रव्याची पर्याय जीव पुद्गलाच्या परिणमनावरून ज्ञात होती. तसेच जीव पुद्गलाच्या परिणामाची दुसऱ्या प्रकारे उपपत्ती नाही. म्हणून ज्या कालद्रव्याचे अनुमान करण्यात येते असे ते द्रव्य असल्यामुळे त्याचा येथे अंतर्भाव केला गेला आहे. म्हणजे पंचास्तिकायाच्या प्रकरणामध्ये मुख्य रूपाने 5 अस्तिकायांचंच वर्णन केलंय, कालद्रव्याचं नाही, कारण ते कायवान नाही आहे. परंतु जीवास्तिकाय व पुद्गलास्तिकाय यांचे वर्णन करताना त्या परिणामद्वारा काल परिणाम ज्ञात होतो व ते काल परिणाम निश्चय कालाशिवाय संभवत नाहीत. कालाचं परिणमन झालंय म्हणजे समजून घ्या तिथं काल नावाचं द्रव्य आहे. म्हणून व्यवहार काल व निश्चय कालाचे प्रसंगवश गौण रूपाने संक्षेप वर्णन करणे उचितच ठरते. म्हणून या ग्रंथात कालद्रव्याचा निरूपणाचा समावेश केलेला आहे. म्हणून का सांगितलं कालद्रव्य, ह्याचं सगळं कारण सांगितलं. त्या कालद्रव्याचं पण ज्ञान होतं जीव पुद्गलाच्या परिणमनावरून.
आणि मग ते जाणलं जातं ज्या अर्थी त्या अर्थी काल नावाचं काहीतरी द्रव्य आहे याची सिद्धी केली गेली. टाइम संपलेला आहे. तुम्ही शेवटी जॉईन केलाय आज. म्हणजे काल द्रव्य आहे, जसं अन्य द्रव्य आहेत त्याच्यावरून जर डोळ्याला दिसत नाही आहे म्हणल्यावर अशी तर्क अनुमानाच्या द्वारे सिद्धी केली जाते, परोक्ष रूपाने सिद्धी केली जाते. सर्वज्ञांच्या ज्ञानामध्ये ते झळकलेलं आहे म्हणून त्याची सत्ता आहेच एवढं मान्य करा. तसंच माझं पण द्रव्य डोळ्याने दिसतं का? दाखव बघू. जीव कुठे आहे तुझा? हाय का? जीव गेलाय? सकाळपासून उभारून जीव गेला. कुठे गेला? म्हणजे जीव आहे पण तो काही डोळ्याचा विषय नाही आहे, दिसत नाही आहे तो, पण जीवाचं अस्तित्व सिद्ध केलं गेलं. ज्या अर्थी सर्वज्ञांनी सांगितलंय जीव नावाची वस्तू असते, त्या अर्थी काहीतरी द्रव्य आहे तो. मग माझं जीव माझ्यामध्ये आहे, सर्वज्ञांचा जीव त्यांच्या ठिकाणी आहे. मग त्याची सिद्धी कशी करायची? जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव करत नाही तोपर्यंत परोक्ष ज्ञानाने समजून घेतलं. जसं की जे भगवंतांनी सांगितलं ते सत्य आहे. मग इथं जाणण्याचं कार्य होतंय म्हणजे काहीतरी द्रव्य आहे. मग ते कोण आहे? जीव द्रव्य आहे. तर्क अनुमान युक्ती आगम ह्यांच्याद्वारे सगळं त्याचा निर्णय केला जाणार. आणि मग ज्या अर्थी इथं असं दिसते त्या अर्थी मी सुद्धा ज्ञानवान आहे तर मी जीव आहे याचा निर्णय होतो. असं कुठं सांगितलं हो? तर्क अनुमानाने सिद्धी केली म्हणून जीवाचीच नाही, जे गोष्ट आपल्याला परोक्ष असते त्याची सिद्धी तर्काने आधी केली जाते असं कुठं सांगितलं? समयसारमध्ये सांगितलं. काय म्हणले की इथं असताना कोणी मुनी त्या शास्त्रातलं सगळं वर्णन वाचलं. समोशरणाचं असतं, तिथले भगवान असे मध्यभागी बसलेले असतात, दिव्यध्वनी खिरत असते, हे सगळं वर्णन इथं ऐकलं वाचलं. आणि मग जेव्हा ते जीव स्वर्गाला गेले, देव झाले, तर तिथून त्यांना देवदर्शनाची इच्छा झाली, समोशरणात गेले. आता जेव्हा ते प्रत्यक्ष दिसतंय ना तर त्यावेळीच त्यांना ते स्मरण झालं सगळं पूर्वीचं वाचलेलं, जे परोक्ष वाचलं होतं. आता प्रत्यक्ष दिसाल्यावर ते काय म्हणले? तेच हे समोशरण, तेच हे भगवान, तीच ही दिव्यध्वनी, तीच देशना, सगळं त्याचं रिअलायझेशन झालं त्यांना समोर दिसायला लागल्यावर. मग तसं आपण सुद्धा पहिल्यांदा परोक्ष जाणलं, हा आत्मा ज्ञानदर्शनवाला आहे, असा असतो, उत्पादवेध्रुववाला असतो, सगळं शास्त्रातून वाचलं. आणि जेव्हा ध्यान करायला बसलो त्यावेळेस प्रॅक्टिकल केलं की खरोखर माझ्या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारची चेतना आहे. मग परोक्ष पहिला निर्णय केला की जिथं जिथं ज्ञान असतं तिथं तिथं जीव असतो. मग आता हा मी ज्ञानवान आहे म्हटल्यावर जीवाचा प्रत्यक्ष अनुभव पण करू शकतो. म्हणून कालद्रव्याची जशी सिद्धी केली तशी पहिल्यांदा आपल्याला आपल्या जीवाची सिद्धी करणं आवश्यक आहे. म्हणून जाणा. हो, जाणा स्वतःच्या अमूर्तिक ज्ञानवान जीवाला जाणा. पहा, हा मी जीव स्वतंत्र आहे, अस्तित्ववाला आहे, त्रिकाली शाश्वत आहे. जाणा, माझा कधीही नाश होणार नाहीच. स्वतंत्र स्वाधीन स्वरूपोऽहम्, अरूपी ज्ञाता स्वरूपोऽहम्, नित्योऽहम्. ओम विसर्जन.